हव्वा कोणाची र कुरुंदवाडचा कुरुंदवाड नगर परिषदेसाठी प्रचारात चांगलीच रंगत आली असून राजर्षी शाहू आघाडीत गेलेल्यांच्या विरोधात भाजपने टीकेची झोड उठवली आहे। पक्षाच्या माध्यमातून स्वतःचा फायदा घ्यायचा आणि ऐनवेळी पक्षाला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना जनताच उत्तर देईल असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचे नाव न घेता भाजप नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत कुरुंदवाड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला। आणि मी नसलो तर कोणच इथे असणार नाही अशी भूमिका काही लोकांनी या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीला छेद देऊन निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सक्षमपणानं आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वाटचाल करते। चांगल्या पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं मिळालेले आहेत। येत्या 2 दिवसामध्ये आपले काही लोकांची चर्चा झाल्यानंतर आपल्या आज 16+1 उमेदवार या ठिकाणी गेलेला आहे। त्याच्यानंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण आपलं या ठिकाणी पॅनल या ठिकाणी उभं राहील। सर्वसामान्य जनतेकडं मतदान मागत असताना निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी या पद्धतीनं राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आपलं आहे, केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आपलं आहे। निश्चितपणानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विकास या कुरुंदवाड नगरीचा झाला पाहिजे। नरोवाला असेल, फटकेवाला असेल आणि काय असेल त्याच्याकडे कोण बघत दुर्लक्ष निवडणुका आले की दुर्लक्ष होतं का तर ते निवडणुकीमध्ये पैसा नाही। आमचा सर्वसामान्य माणसाला ठीक आहे त्याचं चरित्र तो चालवत असेल पण त्याच्याकडे करोडो रुपये नाही आहे असू दे पण तो कार्यकर्ता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा सच्चा सैनिक आहे, त्याला न्याय द्यायचं काम त्या कुरुंदवाडमध्ये त्यामुळे भाजप म्हणजे कुरुंदवाड, त्यामुळे भाजप म्हणजे कोणतं हा प्रकार मला नको आहे। त्यामुळे 100% तुम्ही सगळ्यांनी या मोहिमेला साथ द्या। भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उमेदवार 16+2 दिवसातून काही लोकांना हे करतोय प्राधिकृत करतोय जे पूर्ण 19 सगळे पॅनल आम्ही बोलू प्रयत्न होतोय। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी कुरुंदवाडमध्ये परवा सांगितलं तसं गेम चेंजर होणार आणि आमची लढाई मी परत रिपीट करतोय, मी चुकीचं बोलत नाही। उद्या तुम्हाला कळेल की आमची लढाई ही काँग्रेसवर असते। यावेळी ॲडव्होकेट सुशांत पाटील, अभिजित पवार, पोपट पुजारी आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।